नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या रूममध्ये येते. सारंग खरंच मेला असेल का याचा विचार ती करत असते. ऐश्वर्या मनात म्हणते, हे काय चाललंय सगळं? गाडी सापडली पण सारंग का सापडला नसेल? मी प्रेग्नन्सीची थाप मारली त्यानंतर तो कुठेतरी निघून गेला. कुठे गेला असेल सारंग? मी खोटं बोलते हे त्याला कळलं तर नसेल ना? ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये असते, फेऱ्या मारत असते आणि तिथे जानकी येते. जानकी ऐश्वर्याला विचारते, काय करतेस तू इथे? कसला विचार करतेस? अच्छा, समजलं. तुझं खोटं पकडलं जाईल याचा विचार करतेस का? ऐश्वर्या म्हणते, माझं खोटं? कशाबद्दल बोलतेस तू? जानकी म्हणते, तुझं खोटं याबद्दल हाच खूप मोठा विषय आहे. ऐश्वर्या, यावर बोलायचं झालं ना तर एक जन्मसुद्धा कमी पडेल. अगं सारंग भाऊजी तुझ्यावरती किती प्रेम करतात, जीव ओवाळून टाकतात, तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला साथ देतात. आता तेच सारंग भाऊजी दिवस झाला सापडत नाहीयेत. आणि तू इथे काय करतेस? फक्त फेऱ्या मारतेस? तू त्यांची बायको आहेस ना. तुझ्या जागी दुसरी असली असती ना तर लगेच त्यांना शोधायला बाहेर पडली असती. ऐश्वर्या म्हणते, मग तू आहेस ना, तू जा, तू फेऱ्या मारायला जा. तू आहेस ना या घरची आदर्श वहिनी, जा. जानकी म्हणते, बस एवढंच येतं तुला आणि नाटकं करायला सुद्धा येतं. मगाशी आईंना दाखवत होतीस ना सारंग भाऊजींबद्दल किती प्रेम आहे, आपुलकी आहे तुला. पण ऐश्वर्या, तुझं प्रेम, तुझी काळजी सगळं मला कळतं आणि तुमच्या दोघांमधलं नातं सुद्धा मला माहिती आहे कसं आहे ते. बिचारे सारंग भाऊजी फसले ग तुझ्याशी लग्न करून. ऐश्वर्या म्हणते, झालं का तुझी बडबड करून? झाली असेल ना तर जा इथून. तुझी बडबड ऐकायला मी इथे बसलेली नाही आहे. जानकी म्हणते, हो जाणारच आहे मी, पण एक लक्षात ठेव, खरं माणसाला खूप पुढे घेऊन जातं आणि खोटं माणसाला फक्त संकटात आणतं. तू आत्तापर्यंत जेवढं खोटं बोलली आहेस ना ते सगळं तुला संकटात घेऊन जाणार आहे. जानकी निघून जाते. ऐश्वर्या जानकीच्या बोलण्याचा विचार करते. ऐश्वर्या म्हणते, ही असं का बोलली आहे की माझं खोटं संकटात घेऊन जाणार आहे? म्हणजे आता जे घडतंय त्याच्यामध्ये जानकी आणि ऋषिकेशचा हात आहे? ऐश्वर्याला डाऊट वाटत असतो. तर इकडे सौमित्र सारंग इन्स्पेक्टरकडे येतात. सौमित्रनं इन्स्पेक्टरला नाटक करायला सांगितलेलं असतं. सौमित्र म्हणतो, पवार साहेब, अहो काय कमाल ॲक्टिंग केली तुम्ही. इन्स्पेक्टर म्हणतात, अहो मी असं कधी काम केलेलं नाही आहे, पण हे सगळं मी तुमच्या आणि ऋषिकेश दादांच्या सांगण्यावरून करतोय. तुम्हाला खात्री आहे ना हे सगळं केल्यावरती सगळं सत्य समोर येईल? सारंग म्हणतो, हो हो, सगळं सत्य समोर येईल, खात्री आम्हाला. आणि मला माहिती आहे ना हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे, मी होतो तिच्यासोबतच. आपल्याला सगळं माहिती असलं तरी आपल्याकडे पुरावा नाही आहे, म्हणून आपल्याला हे सगळं नाटक करावं लागते. सौमित्र म्हणतो, हो, एकदा पुरावे मिळाले ना की कोर्टामध्ये आपण सादर करू शकू की यामागे ऐश्वर्याचा हात होता. सारंग म्हणतो, हो, आणि जानकी बहिणीच्या आई लताबाई त्यांना कुठे ठेवले हे सुद्धा आपल्याला कळेल. इन्स्पेक्टर म्हणतात, मला खात्री आहे तुमच्यावर, पण पुढे काय करायचं? अवंतिका तिथे येते. अवंतिका म्हणते, रंगरंगोटी करायची. आता यापुढे सारंग भाऊजींचे जे काही करायचे ते माझ्याकडे. सारंग म्हणतो, वहिनी नक्की काय करणार आहात? सगळा राग काढणार का काय माझ्यावर? अवंतिका म्हणते, सांगते भाऊजी, आज मी तुमचा मस्त मेकअप करणार आहे. सारंग विचारतो, म्हणजे माझा मेकअप का? अवंतिका म्हणते, मेकअप म्हणजे शूटिंगसारखा नाही हो, जरा हटके असणारे हा मेकअप. आणि आपण नाटक करतोय ना ते खरं वाटायला हवं ना. अहो तुमचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, मग तुमच्या चेहऱ्यावरती जखमा रक्त वगैरे दिसायला हवं, तरच ते खरं वाटेल ना. सारंग म्हणतो, म्हणजे ते सगळं तुम्ही करणार आहात? मग चालेल चालेल, करा करा, काय करायचं ते करा. अवंतिका म्हणते, एकदा तुमच्या तोंडावरती रंग लागला ना की त्या ऐश्वर्याचा रंग उतरेल. सारंग म्हणतो, मग तर वहिनी लावाच रंग तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती. अवंतिका सारंगला मेकअप करायला घेऊन जाते. तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये बसलेली असते. तिला अननोन नंबरवरून मेसेज येतो. ऐश्वर्या तो मेसेज वाचते. त्यात लिहिलेलं असतं की ज्या रणदिवेंच्या प्रॉपर्टीवरती तुझा डोळा आहे ती प्रॉपर्टी तुझ्याजवळ असणं हानिकारक आहे. त्या प्रॉपर्टीबद्दल काही डील करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट कर. ऐश्वर्या विचार करते की हा मेसेज कोणी पाठवला असेल, का पाठवला असेल. तर इथे खाली आजींना सारंगबद्दल कळलेलं असतं. आजी गावावरून येतात, त्या रडत असतात. आजी सुमित्राला मिठी मारून रडायला लागतात. आजी ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश शोध रे, जा रे बाहेर, माझा सारंग कुठे असेल, गुंडू कसा असेल शोधून आण त्याला. ऋषिकेश म्हणतो, आजी तो जिथे असेल तिथे सुखरूप असेल, येईल तो घरी, तू काळजी करू नको. सगळ्यांची रडारड चालू असते आणि जानकीला ते सगळं बघवलं जात नसतं. आजी ऐश्वर्याला भेटायला तिच्या रूममध्ये जातात. तर इकडे ऐश्वर्याला जो मेसेज आला त्याचा ती विचार करत असते आणि आजी तिथे येतात. आजी ऐश्वर्याला मिठी मारून खूप रडतात. आजी ऐश्वर्याला म्हणतात,
आपला सारंग कुठे असेल ग, कसा असेल तो? आणि मला कालच सुमित्राने गोड बातमी दिली फोनवरती, गुंडू येणार आहे आपला. आणि त्यात आता हा गुंड्या कुठे गेला असेल, कसा असेल ग तो, असं कसं झालं? ऐश्वर्या वैतागलेली असते. ऐश्वर्या म्हणते, आजी अहो शांत व्हा तुम्ही, काही झालं नसणार आहे सारंगला, ते काय देवा घरी नाही गेलेले. आजी म्हणतात, हे असं कसं बोलू शकतेस तू, असं काही बोलू नको. मी देवाकडे नवस केलंय, आपला सारंग नक्की सापडेल. आजी पुन्हा रडायला लागतात. तर इकडे अवंतिका सारंगचा मेकअप करते. सारंग स्वतःला आरशात बघतो आणि घाबरतो. सारंगला मेकअप आवडलेला असतो. अवंतिका म्हणते, तुम्हाला मेकअप आवडलाय ना, बस मग आता भाऊजी तुम्हाला बघून ना हॉलिवूडची भूतं सुद्धा घाबरतील. सारंग म्हणतो, हॉलिवूडची भूतं सोडा, ती ऐश्वर्या घाबरली पाहिजे आणि ती पीडा आपल्या घरातून गेली पाहिजे, त्यासाठीच आपण सगळं करतोय. पण वहिनी, मला मी आरशात बघून एवढा घाबरलो, आणि जर आईने मला बघितलं तर तिला किती भीती वाटेल. काल कार पाण्यामध्ये पडली हे ऐकून तिला चक्कर आली, मग असं बघितल्यानंतर तिची काय अवस्था होईल, मला तर बघवलंच जाणार नाही. अवंतिका म्हणते, भाऊजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आई इथे बघायला येणारच नाहीत. मी आत्ताच जानकी वहिनीशी बोलले, आई मंदिरात गेलेत, त्यामुळे तुम्हाला बघायला आम्ही आणि ऐश्वर्या येईल. आणि आपण हे सगळं ऐश्वर्यासाठीच केलंय ना? सारंग विचारतो, ती तर नक्की येईल ना? अवंतिका म्हणते, यावंच लागणार आहे तिला. आत्तापर्यंत सौमित्र आणि पोलीस घरी गेले पण असतील. तर इकडे सौमित्र पोलीस घरी येतात. सगळे हॉलमध्ये एकत्र आलेले असतात. ऋषिकेश विचारतो, सौमित्र सारंगबद्दल काही कळलंय का? सौमित्र मान खाली घालून रडत असतो. आजी विचारतात, काय झाले, तू का बोलत नाहीये, काही झालंय का? कुठे गुंडू माझा, बोल ना, काही झालंय का? जानकी म्हणते, सारंग भाऊजींबद्दल काही कळलंय का? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तरी काहीतरी सांगा. अहो इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सगळे गोंधळलोय, काय झालं असेल आमच्या सारंगला? सौमित्र मोठमोठ्याने रडायचं नाटक करतो. सौमित्र जिन्यात बसतो आणि म्हणतो, वहिनी आपला सारंग, असं म्हणून तो कपाळाला हात लावतो आणि रडतो. ऋषिकेश म्हणतो, हा का रडतो इतका? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तरी सांगा ना, काय झाले? इन्स्पेक्टर आपली टोपी काढतात आणि म्हणतात, एक वाईट बातमी आहे. नदीच्या एका बाजूला आम्हाला सारंग रणदिवे यांची बॉडी सापडली. आजी ऐश्वर्या यांना धक्का बसतो. ऐश्वर्या मनात म्हणते, सारंग मेला? बाप रे. ऐश्वर्या, आता तुला पण रडायचं नाटक करावं लागेल, नाहीतर तुझ्यावर संशय येईल, नाहीतर हा सारंग मेल्याचा आळ तुझ्यावरती येईल. ऐश्वर्या रडायचं नाटक करते. ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, असं नाही होऊ शकत, सारंग आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. इन्स्पेक्टर तुम्ही खोटं बोलताय, सौमित्र भाजी खोटं बोलतायत, हे असं होऊच शकत नाही. जोवर मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना, तोवरती मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. आजी म्हणतात, तुम्ही दुसऱ्याच कोणाला तरी बघितलं असेल, आपला सारंग जिवंत असेल. सौमित्र म्हणतो, नाही आजी, सारंग गेलाय आपला. ऋषिकेश विचारतो, सौमित्र नीट बघितलंस ना, आपला सारंग होता का तो? सौमित्र म्हणतो, हो दादा, मी नीट बघितलंय, तो आपला सारंगच होता. इन्स्पेक्टर म्हणतात, बॉडीची ओळख पटवण्यासाठी ऐश्वर्या रणदिवे त्यांच्या बायको सारंगच्या त्यांना आमच्यासोबत यावं लागेल. ऐश्वर्या म्हणते, हो चला, मी येते तुमच्यासोबत. गुलाब आजी घरी असतात आणि घरातले सगळेजण सारंगला बघायला जातात. सगळे इथे बॉडीची ओळख पटवण्यासाठी येतात. जानकी अवंतिका रडायचं नाटक करतात. जानकी म्हणते, हे सगळं काय होऊन बसले? सारंग भाऊजी, तुमच्या वहिनीला न भेटता तुम्ही निघून गेलात, असं का केलं तुम्ही? त्या दोघींचं नाटक बघून ऐश्वर्याला तर सगळं खरंच वाटतं. इन्स्पेक्टर ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या रणदिवे तुम्ही पुढे या, कापड तोंडावरचं बाजूला काढा आणि खात्री करा की हे सारंग रणदिवे आहेत का. ऐश्वर्या पुढे येते. ती घाबरत घाबरत चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करत असते. ऐश्वर्या सारंगच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करते आणि सारंगची ती अवस्था बघते. सगळे मोठमोठ्याने रडायला लागतात. ऐश्वर्या खूपच घाबरते आणि सगळे रडतात म्हणून ती पण रडायचं नाटक करते. ऐश्वर्या म्हणते, सारंग हे काय होऊन बसले, उठा ना सारंग. ऐश्वर्या रडायचं नाटक करत तिथून बाहेर पडते. ऐश्वर्या बाहेर गेलेली असते आणि जानकी सारंगला उठवते. सारंग म्हणतो, गेली का ती? किती मोठ्याने किंचाळली ती. अवंतिका दारावर लक्ष ठेवून असते. जानकी म्हणते, चला, देवाच्या कृपेने आपला हा प्लॅन सक्सेसफुल झालाय. इन्स्पेक्टर म्हणतात, माझ्या इतक्या वर्षांच्या सर्व्हिसमध्ये मी हे पहिल्यांदा करतोय. खरंच तुम्ही सगळे रणदिवे ग्रेट आहात. जानकी इन्स्पेक्टरला म्हणते, साहेब तुमच्याशिवाय हे करणं अशक्य होतं, तुमची खूप मदत झाली, थँक्यू सो मच. सारंग उठून बसतो. सारंग म्हणतो, आणि माझी मदत? इन्स्पेक्टर म्हणतात, अरे तू मुर्दा आहेस ना, तू पडून राहा, ती आली तर? जानकी म्हणते, नाही, ती आता अजिबात येणार नाही. त्या ऐश्वर्याला मी पुरती ओळखून आहे.
ती बाहेर जाऊन आनंदाने उड्या मारत असेल, नाचत असेल. तर इकडे ऐश्वर्या खरंच बाहेर नाचत असते. ऐश्वर्या मनात म्हणते, अरे वा, सारंगचा तर कायमचा रंगच उडालाय. आता रणदिवेंची सगळी प्रॉपर्टी फक्त माझीच. तर इकडे जानकी म्हणते, त्या ऐश्वर्याला वाटते की सगळी प्रॉपर्टी तिचीच आहे. पण तिला एक गोष्ट कळत नाही की ती जे करते ना ते तिलाच मी एक दिवशी परत मिळवून देणार आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, आपण सगळ्यांनी इथे थांबायला नको, चला बाहेर, नाहीतर ऐश्वर्याला संशय येईल. सौमित्र जानकीला तिथेच थांबायला सांगतो. सगळे बाहेर जातात. जानकी सारंगला म्हणते, भाऊजी तुम्ही ठीक आहात ना? हे नाटक आहे ते नाटकापुरतंच ठीक आहे, पण देव करो तुमच्या बाबतीत असं काही घडायला नको. मी स्वप्नातही असं विचार करू शकत नाही. तुम्हाला कोणाची दृष्टी लागायला नको. सारंग म्हणतो, वहिनी तू माझ्यासोबत आहेस ना, मग झालं तर. मला काही होणार नाही, पण हो, त्या ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडली पाहिजे. जानकी म्हणते, ऋषिकेश गेलेत ना, आता ते सगळं सांभाळून घेतील. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी सारंगला म्हणते, आता ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब सुरू. तर इकडे ऋषिकेश ऐश्वर्याकडे येतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या मला माहिती आहे माझा भाऊ तुझ्यामुळेच गेलाय. सारंगने मला आधीच सांगितलं होतं, सगळ्याची कल्पना दिली होती. तो म्हणाला होता की तू सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलीस. ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी एवढीशी सुद्धा प्रॉपर्टी मिळू देणार नाही. ऐश्वर्या घाबरलेली असते. तर इकडे जानकी सारंगला म्हणते, आपण हे सगळं नाटक करतो तर खरं, पण या सगळ्यांचा परिणाम आपल्या घरच्यांच्या तब्येतीवर व्हायला नकोय. तर दुसऱ्या दिवशी सगळे सारंगचे शेवटचे विधी करून घरी येतात आणि सारंगच्या फोटोसमोर हात जोडून उभे असतात. ऐश्वर्याला डाऊट येतो. ऐश्वर्या मनात म्हणते, या सगळ्यांचं नक्कीच काहीतरीच प्लॅन सुरू आहे. सारंग मेलाय ही गोष्ट सुमित्राला का सांगत नाहीयेत हे? आता आईंना कळायलाच हवं की सारंग या जगात नाहीये. ऐश्वर्या पांढरी साडी नेसते आणि हॉस्पिटलमध्ये सुमित्राला भेटायला येते.